श्री गणेशाय नमः। सजयति सिंधुरोत्नो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा श्रवणीर्वितंसारा सन्नासयुज्ञानां या कुन्देन्दुतुषारहार्दोदाया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिमिप्रभातं वन्दे परमानन्दं माधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयतु सुरेवसुतं देवं श्रीरामवर्धनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे गुरुं ब्रह्मा गुरुः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण साईचरित्राचं चिंतन करतोय। हेमाड पंत रचित साईचरित्र अध्याय आता 28वा श्लोक। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। साई नवे एकदिशी साई सर्वभूत निवासी ब्रह्मकीटक भूव मुंगीपाशी व्यापक सर्वाशे सर्वत्र साई शब्द ब्रह्मी पूर्ण साई दावे परब्रह्मीची खुण आहे सा उभयभागे प्रवीण तैने सद्गुरुगुण तयार स्वये मोठा ज्ञानी गहन करून येणे शिष्य प्रबोधन अथवा निज गो स्वरूपावस्थान त्याचे सद्गुरुगुण तयाला पितादी देहाशी जनन जनना पाठी लागे मरण गुरु निर्दाळी जनन मरण ते कनवाळू पण आणि साईबाबा कसे आहेत ते एकदिशी नाहीत, म्हणजे एके ठिकाणी आहेत आणि बाकी ठिकाणी नाही असं नाही। ते किडामुंगीपासून सर्वामध्ये अणुरेणूला व्यापून असणारे आमचे बाबा आहेत। आकाश जसं सर्वत्र आहे तसे बाबा सर्वत्र आहे। आई वडील आपल्याला जन्म देतात, पण सद्गुरू आपल्याला जन्म मरणापासून मुक्त करतात। असो आता ऐका आता पूर्वील अनुसंधान की जे स्वप्नाध्यायाने श्रवण कैसे भक्ताचे स्वप्ने जाऊन बाबा दर्शन त्या देतात। कोणा असं म्हणत त्रिशूळ काढी कोणापाशी मागत खिचडी कोणास घेऊन हाती चढी पाठते फोडीत गुरुशे कोणास स्वप्ने जाऊन भेवंडी धुरा पानादी मोडीत खोडी टाळून भक्तांच्या अनेक साकडे लावीत गोडी निजवली कैसी कोणाची पाठ फोडली वरवंट्याने छाती ठेचली दशमाध्यायी एका वार्ता कथिली श्रोता कणली आधीच। बाबा कोणाला स्वप्नामध्ये जाऊन त्रिशूळ काढ म्हणतात, कोणाला खिचडी मागतात, कोणाला हाती छडी घेऊन पाठ फोडून काढतात, कोणाला स्वप्नामध्ये जाऊन त्याची दारूची सवय मोडून टाकतात, कुणाचा छातीवर बसून त्याला भीती दाखवून त्याला दुष्कर्मापासून वाचवतात। अशा अनेक कथा आपण बाबांच्या ऐकलेल्या आहेत। असत कथा निंदा आदी श्रवण या पापाचे होईल पुढील कथीच्या पूर्वाई धन्य परिसता धन्य जो गाई दोघे समस्थित हे चेठाई सौख्यान पायी लाभते लाधती। बाबांच्या कथा सांगणारे आणि बाबांच्या कथा ऐकणारे दोघेही पुण्यपावन होतात। असत कथा निंदादी श्रवण या पापाचे होईल क्षालन करू संत कथा अनुवाद परम पावन जे सदा। संतांच्या कथा ऐकून आपल्या कानाचं जे काही निंदा ऐकल्यामुळे पाप लागलेले आहेत त्यांना पुण्यपावन करूच। आता देश कथा निरूपण श्रोता की जे श्रवण पदोपदी दिसून कृपाळपण साहित्य राली बंधुग्री व्यापारी खरेदी सर्व हिंदुस्थानभरी पेढ्या तयाच्या शहरी मुंबई नगरी एक तेथील अधिकाऱ्यांचे पदरी सांप्रदा लखीमचंद अशी नोकरी यात विश्वासू आज्ञाधारी काम करीत मुंशी रेल्वे खात्यात आरंभी होते व्यंकटेश मुद्रागारे मागवते तेव्हा साईबाच्या समागमातील आधले कैसे ते बरीच सुरुवातीला रेल्वे खात्यामध्ये नोकरीला असणारे आणि नंतर रॅली बंधूच्या व्यापारामध्ये मुंशी म्हणून काम करणारे आणि त्यानंतर व्यंकटेश मुद्रागारामध्ये नोकरीला असणारे असे लखीमचंदाची कथा आपण ऐकूया। माझा मानव देशावर असो का हजारो कोजर आणि जसे चिडी चिडीचे पोर बांधून दोर पायास। माझा भक्त या जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याला मी माझ्याजवळ घेऊन येईन असं बाबा म्हणतात, ओढून आणीन असं म्हणतात।
ऐसे बाबा कितीकदा वरले जना लोकाही बोते ऐकले अनुभवी तसे झाले कथितो त्या लिलेस बाबांच्या. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. लखीमचंदाची कथा ऐकूया. माझा माणूस देशावर असो का हजारो कोसो दूर आणि देशे चिडीचे पोर बांधून दूर पायास. ऐसे बाबा कितीकदा वरले जना लोकाही होते ऐकले अनुभवही तैसे झाले कथितो त्या लिहिलेस बाबांच्या. नेली ऐसी पोरे या कितीक देशोदेशीचे शिर्डीस अनेक त्यातची लखीमचंद एक पोर भाविक बाबांचे. जेव्हा बहु जन्म संपादित प्राक्तन कर्म उदयत तेव्हा संत समागम लावत मोहजनित तमनासे. आपण अनेक जन्माचं केलेलं पुण्य ज्यावेळेला उदयाला येतं त्यावेळेला संतांचे गाठ पडतात. भाग्य उदयाला आलं की काय संतांचे चरण आपल्याला लाभतात, संतांची सेवा करायचा योग येतो आणि त्यामुळे आपला मोह नाहीसा होतो. विवेकाग्नी होई प्रदीप्त भाग्योदय वैराग्य पावत संचित कर्मक्षया जात होय जीवित साफल्य. आणि संतांच्या समागमामुळे आपल्या मनामध्ये विवेक जागृत होतो आणि ह्या जागृत झालेल्या विवेकामुळे आपल्या मनामध्ये ज्ञानपूर्वक वैराग्य निर्माण होतं. आणि वैराग्य हे भाग्यनिश्चिती. आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होणं हे भाग्याचं लक्षण आहे. संचित कर्म क्षयाला जातं. दिठीवरता सायना तू तुझ्या न लाभे व्हावीत तेही असोत नयन नयन निमिलित साईनाथ चौपास. झाली लालजींची भेटी कथल्या त्यांनी ज्या स्वानुभव गोष्टी प्रेमे साठवल्या हृदय संपुटी उत्कंठापोटी त्या सांगो. धरणे आले तया देखा तेही लीला लौकिक काना मना करून एक श्रोते भावी पुरसोत. सन 1910 नाताळामधील दिवस पहा शिर्डी प्रयाण योग तेव्हा लाडला लालजी ते. सन 1910 मध्ये नाताळमधल्या दिवसामध्ये या लालजीला शिर्डीला जाण्याचा योग आला. तेव्हाच प्रथम प्रत्यक्ष दर्शन प्रिया योग येण्याचे चिन्ह 1-2 महिन्याच्या आधीच जाणं आले कडून ते ऐका. ते बाबांचं दर्शन होणार आहे याचा एक संकेत 2-3 महिने आधीच लखीमचंदांना आला होता. सांताक्रूज गावे असता ध्यानी मनी काही नसता स्वप्नवले त्या सौचिता नवदृष्टांत देखील. सांताक्रूजला असताना काही ध्यानी मनी नसताना त्याला एक स्वप्न पडलं. म्हातारा एक जाडीवर आला साधू भक्त वृंदी दे वेढीला ऐसा महात्मा उभा देखला तो अभिवंदीला सप्रेम. आपल्या भक्त समुदायामध्ये असणारा एक वयस्कर असा साधू त्याला दिसला आणि त्या साधूला त्यांनी नमस्कार केला. पुढे दत्तात्रय मंजुनाथ बिजूर उपनावाचे ग्रहस्थ आले लखीमचंदा येतेथ कीर्तनार्थ दास गणोदासाच्या. पुढे दत्तात्रय मंजुनाथ नावाचे ग्रहस्थ विलेपार्ला सांताक्रूजला या लखीमचंदाकडे आले. ते कशासाठी आले होते की मुंबईमध्ये दासगणू महाराजांची कीर्तनं चालली होती, ती कीर्तनं ऐकायला आले होते. दासगणूंची नित्य पद्धतीसमोर बाबांची छवी आणती ती देखताच लखीमचंदावरती आठवली मूर्ती स्वप्नेची. आणि संत दासगणू महाराज जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा कीर्तनात पुढे बाबांचा फोटो ठेवायचे आणि मग त्याच्या पुढे कीर्तन करायचे. म्हणजे जणू काय आपण आपल्या गुरुपुढेच कीर्तन करतो हा त्यांचा भाव होता. आणि लखीमचंदाने ती साईबाबांचा तो फोटो पाहिला. त्याबरोबर त्याला स्वप्नामध्ये आपल्याला ज्या साधूंनी दर्शन दिलं तेच हे आहेत त्याची खूण गाठ पटली. तीच दाढी तेच वय तेच अवयव तेच पाय लखीमचंदाचा लागला लय की तोच हा होय महात्मा. आधीच ते दासगणूची कीर्तन त्या तुकारामाच्या आख्यानं वरीच्या स्वप्नेच्या साधूचे दर्शन लालजी तल्लीन बहु झाले. आधीच अत्यंत रसाळ असणारं संत दासगणू महाराजांचं कीर्तन. त्या कीर्तनाचा विषय होता संत तुकाराम महाराज. म्हणजे वैराग्य संपन्न सत्पुरुष असा त्या कीर्तनाचा एक विषय होता. संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावर त्यांनी कीर्तन लावलेलं होतं.
आधीच ते दासगणूचे कीर्तन त्या तुकारामाच्या आख्यानं, वरी त्या स्वप्नीच्या साधूचे दर्शन लालजे तल्लीन बहु झाले. लखीमचंद मनाचे कोमळ डोळे आले प्रेमाश्रू जळ लागून राहिली जीवास तळमळ मूर्ती प्रेमळ देखील काही. आणि संत दासगणू महाराजांच्या मुखातनं साईबाबांचं चरित्र त्यांनी ऐकलं. संत तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांनी काही बाबांची दिलेली उदाहरणं पण त्याने ऐकली आणि असं वाटलं कधी एकदा मी बाबांना भेटेन. आधी जी देखली स्वप्नांती ते प्रतिमा यायची कीर्तनांती तिकडे लागले अंतर्वृत्ती आणि ती ना भेटेल काय कोणीच नाही तो जो मत शिर्डीचे सोबत येईल कधीही प्रत्यक्षा संतापाही वाटले तो येते. मग त्याच्या अंतःकरणात तळमळ निधिध्यास म्हणतात ना, तो निधिध्यास लागला. कधी एकदा मला बाबांचं दर्शन होईल या साधूचे दर्शन करा भोगीन काय त्या प्रेमानंदा ईशू चुका लखीमचंदा लागून सदा राहिले. लावली पाहिजे खर्चाची सोय आता पुढे करावे काय दर्शन सत्र कैसे होय लागे उपाय शोधाया. आता शिर्डीला जायचं म्हणजे पैशाची थोडी व्यवस्था करायला पाहिजे असा विचार त्यांनी केला. देवसरा भावाचा भुकेला पहा कैसा चमत्कार घडला. तेच रात्री 8च्या समयाला दरवाजा ठोठवला स्नेहाने. आता आपल्याला दर्शनाची ओढ लागली की बाबा सगळी योजना करतात. रात्री 8 वाजता त्यांच्या घराचा लखीमचंदाच्या घराचा दरवाजा कोणीतरी ठोठवला. मग दार उघडून जो पाही तो शंकरराव तर येताच नाही पुसे लखीमचंदास पाही येता काही शिर्डीसर. त्या लखीमचंदाचे एक मित्र होते शंकरराव, ते रात्री त्याच्याकडे आले. त्यांना काय विचारतात, अहो लखीमचंद भाई शिर्डी को आते क्या, तुम्ही शिर्डीला येताय का असं त्यांनी विचारलं. केडगावी जाण्याचा मानस नारायण महाराज दर्शनास होता परी आले म्हणासं आधी शिर्डी जावे की. केडगावला त्यावेळेस नारायण महाराज म्हणत होते. नारायण महाराजांच्या दर्शनाला जावं असं त्यांना वाटलं होतं, पण म्हणले आधी शिर्डीला जाऊ नंतर तिकडे जाऊ. करावे यत्प्रित्यर्थ ध्यास तेचही चालून ये या प्रयास पारावर ना आनंदास मनास लखीमचंदाचे. म्हणजे अंतःकरणामध्ये ओढ काय आहे शिर्डीला जायची. आणि अचानक तो योग जवळून आला. त्यांचे मित्र पण म्हणतात चला शिर्डीला मी चाललो येत आहे का. घेतली चुलत भावापासून रक्कम 15 रुपये उसने शंकररावांनीही तैसेच करून केली प्राणी सिद्धता. जायला पैसे नव्हते म्हणून यांनी चुलत भावाकडनं 15 रुपये उसने घेतले. शंकररावांनी सुद्धा अशी पैशाची जुळवाजुळव केली आणि दोघंही शिर्डीला निघाले. विस्तारा विषयात घेतली निघावयाची तयारी केली. जाऊन वेळी तिकडे मिळवली गाडी साधली उभे झाली. शंकरराव मोठे भजनी गाडीत भजन केले उभयतानी. लखीमचंद चौकसपणे करी रस्त्याने चौकशी शिर्डी करी कोणी जण भेटता कराव्यात यास न सांगा साईबाबांचे मान अनुभव प्रमाण आम्हाला. आता शंकररावांचा आवाज गोड होता, भजनाची आवड होती, ते भजन म्हणत होते. पण यांच्या मनात काय ओढ आहे. शिर्डीचा एखादा मनुष्य भेटला तर त्याला बाबांच्या लीला काय आहेत ते सांग असं त्याने म्हणावं. बाबांच्या लीला ऐकण्याची उत्सुकता लागलेली होती. शिर्डी कडील कोणी जन भेटता कराव्या तयास न म्हण सांगा साईबाबांचे महिमान अनुभव प्रमाण आम्हाला. साईबाबा मोठे संत नगर बाजूसाठी विख्यात म्हणतील यांची काही प्रचित आम्हास निश्चित वाजावी. अहो नगरच्या बाजूला साईबाबा म्हणून आहेत शिर्डीला, त्यांची काही महती तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला सांगा. डब्यात 4 मुसलमान शिर्डी निकट दयांचे स्थान परस्पर वार्ता वर्तमान करता समाधान वाटले. साईबाबांची काही माहिती असल्यास विदा महाप्रती लखीमचंदाचे भावार्थ या स्वस्ती प्रतिने. साईबाबा महान संत शिर्डीत बहुत वर्षानंतर असे मान अवल्या महंत प्रत्युत्तर ते तया येणेप्रमाणे बोलता चालता आनंदाने मार्ग करता दोघे कोपरगावाचे आठवले चित्ता शेती. साईबाबास पेरूची प्रियती कोपरगावी पेरू पिकती म्हणती गोदेच्या काठी विकती समर्पू येतील बाबास. परी येता गोदावरी काठी देखावा पाहून असले पोटी तांगा पोचला पाहिजे तरी विसरले गोठी पेरूची. कोपरगावाला पेरू पाहिले आणि असं वाटलं की बाबांना आपण पेरू घेऊन जाऊ आणि गडबडीमध्ये बाबांना पेरू घेऊन जायचे विसरले. परी येता गोदावरी काठी देखता पाहून असले पोटी तांगा पोचला पाहिजे तरी विसरले गोठी पेरूची. तेथून शिर्डी 4 गाव तांगा निघाला भरधाव लखीमचंदा झाला ठोर जेथे न ठाव पेरूचा. तो एक म्हातारी डोईवर पाठी धावता देखली गाडीच्या वाटी थांबवली गाडी तीसाठी पेरूच भेटी झाली ती. आता मनामध्ये वाईट वाटलं लखीमचंदाला की आपण पेरू घेणार होतो बाबांसाठी आणि आता ह्या भागात तर काही पेरू मिळणार नाही.
आता माझ्या मनातली इच्छा राहून जाईल असं त्यांना वाटलं. तेवढ्यात त्या टांग्याच्या मागे एक म्हातारी बाई डोक्यावर टोपली घेऊन येताना दिसली. अरे थांबा थांबा थांबा, त्याने टांगा थांबवला. त्या बाईच्या टोपलीमध्ये काय आहे पाहतात तर पेरू. लखीमचंद आनंदभरीत निवडून निवडून पेरू घेत राहिले पाठी. ते म्हातारी म्हणत, अर्पा माझं प्रित्यर्थ बाबांना. त्यातले चांगले चांगले पेरू ते निवडून घेतले बाबांना द्यायला. शिल्लक राहिलेली ती म्हातारी काय म्हणते, माझ्यातर्फे हा प्रसाद तुम्ही बाबांना अर्पण करा. म्हणजे राहिलेले पेरूही तुम्ही घेऊन जा. तुम्ही विकत घेतलेले पेरू तर बाबांना अर्पण कराच, पण हे जे शिल्लक राहिलेले पेरू आहेत ना, ते माझ्यातर्फे तुम्ही बाबांना अर्पण करा. पेरूची स्मृती आणि विस्मृती म्हातारीची गाठवची ती पाहून साईभक्ती दोघेची ती विस्मृती. आरंभी म्हातारा दिसला सुपणे, तोच पुढे आढळला कीर्तने त्याची. म्हातारी नसेल ना कोणी लालजी मने तरकले. विचार केला, स्वप्नामध्ये दिसलेले बाबा तेच तेच संत दासगडू महाराजांच्या कीर्तनामध्ये फोटोच्या रूपाने दिसलेले बाबा. आपण पेरू घ्यायचं विसरलेले असताना सुद्धा ही बाई धावत आली आणि आपल्याला तिने पेरू दिले. या म्हातारीचाही काहीतरी ऋणानुबंध त्या बाबांशी असेल. असो मग पुढे गाडी हाकली. बोलता बोलता शिर्डी गाठली. दौरीन मशिदीची निशाणी देखली. भावे वंदिली उभयताने. मग ते पूजा संभारेशी गेले. तत्काळ मशिदीचे घेऊन साई दर्शनाचे आनंदचित तयासे ते झाले. अंगणाचे द्वारातून सभा मंडपी विष्णू पाहतो. बाबांची मूर्तीतून सद्गती म्हणून झाले. होता इच्छित मूर्तीचे दर्शन. लखीमचंद झाला तल्लीन विसरून गेला. भुक्तान स्वानंद जीवन लाधला. आणि बाबांच्या जवळ आला, मशिदी जवळ आला. बाबांना पाहिल्याबरोबर त्याच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू व्हायला लागले. कृतार्थ जीवन झालं की ज्यांना पाहण्यासाठी एवढा मी धडपड धावत आलो ते बाबा आज माझ्या दृष्टीला पडले. ज्यांनी मला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला तेच हे बाबा आहे, त्याची खात्री पटली. अशीच एक गोष्ट शिर्डीस रामलाल नावाचा पंजाबी ब्राह्मण असे. तो मुंबईस आला असताना त्याच्या स्वप्नात महाराज आले आणि म्हणाले, माझ्याकडे ये. त्याला महाराजांचे दर्शन कधीही घडले नव्हते व त्याने फोटोही कधी पाहिला नव्हता. तेव्हा हे स्वप्नात आलेले महाराज कोण हे त्याला ओळखता येईना. दुसऱ्या दिवशी रस्त्याने जाताना त्याला एका दुकानात महाराजांचा फोटो दिसला. त्याने दुकानदाराला विचारलं, हा फोटो कोणाचा आहे व हे महाराज कुठे असतात? दुकानदाराने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर रामलाल शिर्डीला गेला. तेव्हापासून तो महाराजांच्या देहावसानापर्यंत तेथेच राहिला. म्हणजे आधी भक्ताला स्वप्न देतात, स्वप्नामध्ये दृष्टांत देतात आणि वाटेमध्ये पुन्हा त्याला फ्रेमच्या रूपाने फोटोच्या रूपाने दिसतात आणि पुन्हा त्याला आपल्याकडे घेऊन यायचं आहे. बाबा काय म्हणतात, माझे भक्त कुठे असोत त्यांना मी घेऊन येईन शिर्डीला. होता इच्छित मूर्तीचे दर्शन. लखीमचंद झाला तल्लीन विसरून गेला. भूगतहान स्वानंद जीवन लाधला. हाती घेऊन निर्मळ जळ प्रक्षाळले चरण कमळ. अर्घ्यपाद्यादी पूजा सकळ केली. श्रीफळ अर्पिले. धूप दीप तांबूल दक्षिणा केली. मानस प्रदक्षिणा करून पुष्पहार समर्पणा बैसले चरणासनिध. भक्त प्रेमळ लखीमचंद तयासी गुरुकृपेचा आनंद पाहुणे. साई चरणारविंद रमना मिलिंद. तेव्हा बाबा झाले वजरे, साले रास्ते में भजन करते और दूसरे आदमी से पूछते क्या दूसरे से पूछना. आता बघा, शंकरराव गाडीमध्ये बाबांचं भजन करण्यात तल्लीन झाले होते. आता ते भजन ऐकायचं सोडून म्हणले, काही लोक माझी चौकशी लोकांकडे करतात. म्हणजे मग त्या लखीमचंदाच्या लक्षात आलं की आपलं त्या भजनाकडे लक्ष नव्हतं. आपलं लक्ष कुठं होतं तर त्या शिर्डीच्या आजूबाजूला राहणारे लोक काही बाबांची लीला सांगतात का याकडे आपलं लक्ष होतं. म्हणजे आपण जरी गाडीत असलो, इतक्या लांब असलो, बाबाने आपल्याला आधी कधी पाहिलेलं नसलं तरी आपलं चाललेलं सगळं बाबांना दिसतंय. आपण काय करतो, काय बोलतो, मनात काय विचार चालले. साले रस्ते में भजन करते और दूसरे आदमी से पूछते क्या दूसरे से पूछना. सब कुछ अपने आँखों से देखना, क्यों दूसरे आदमी से पूछना. झूठा है क्या सच्चा सपना, कर लो अपना विचारा पर. कशाला दुसऱ्याला विचार. अरे तुला स्वप्नात जो बाबा दिसला तोच मी आहे एवढी खात्री करून घे म्हणजे झालं. सब कुछ अपने आँखों से देखना, क्यों दूसरे आदमी से पूछना. झूठा है क्या सच्चा सपना, कर लो अपना विचारा पर. स्वप्नात आलेलं मी खरं आहे का खोटं आहे आता पहा म्हणाले, दिसतोय का तुला. आपण मार्गात केली चौकशी बाबा असते ते ती कळली कशी. हीच आश्चर्यभर माणसे. लखीमचंद असे वाटले.
घरी आपण पडले स्वप्न, गाडीत आपण केले भजन, कळले कसे बाबा स्वप्न, काय अंतर्ज्ञान हे आपल्याला घरामध्ये पडलेलं स्वप्न, भजनाचा चाललेला एकंदर सोहळा, आणि आपण वाटेमध्ये नगरकरांकडे केलेली चौकशी, बाबांना सगळं कळलंय. आश्चर्य परमा लक्ष्मीचंद आश्चर्य सकळ भक्तवृंदा आश्चर्य सपद पंकज मिलिंदा तर्क विज्ञान बाबा काढून ऋण करणे सण अथवा यात्रा पर्यटन नावडे बाबाच कर्जा बाजारीपणे शिकवणी मुखे दिलं. बाबांना कर्ज काढलेलं जास्ती आवडत नव्हतं. अरे स्वप्नात मी तुला दर्शन दिलं होतं ना, एवढं कर्ज काढून इथपर्यंत आलास तू. असो ते सकळ भक्ता समेत हे साठ्यांच्या वाड्यात जात भरता दुपार जेव्हा वेळेस आनंदी भरीत माणसे. इतक्यात बाबांचा प्रसार म्हणून कोणा भक्ताने सांजा आणून वाढला, थोडा पानावरून तुप्त तो सेवून झाले. दुसरी दिवशी भोजन समय तयारी झाली. राजी सांज्याचे सही परितो काही नित्याचा नाही उत्सुकता राहिली मनात. साठ्याच्या वाड्यात त्या दिवशी जेवायला गेले सगळ्यांच्या बरोबर. त्या दिवशी सांजा म्हणजे शिरा जेवायला होता. आता ते काय रोजच्या रोज शिरा होता असं नाही. दुसऱ्या दिवशी ते जेवायला बसले पण पानामध्ये शिरा आला नाही आणि यांना वाटला आता शिरा येईल जेवताना. मग तिसरी दिवसाची नवाई उरल्या वासनीची भरपाई करून देते. महाराजाही कैसे उपाय याव लोका गंधा अक्षरादी पुष्पासमित घंटा निरांजन पंचारती घेऊन जोग मशिदी पोसू लागत बाबास. काय आणावा नाही ज्याचा आज्ञा करीत महाराज. सांजा वा ताटभर घेऊन ये मज आरती पूजन मग करी. जोग महाराजांनी विचारलं काय आणू बाबा. म्हणले ताट भरून सांजा घेऊन ये, मग माझी आरती पूजा काय करायची कर. ठेवून येतेच पूजा संभारा. जो तात्काळ गेले माघारा परतले सवे घेऊन शिरा सर्वापुरा अवलंबे. पुढे झाली दुपारची आरती. आधी जाणल्याने विधभक्ती ताटे येऊ लागली वरती. बाबा ते निजभक्ता आहे आजीचा दिवस बरवा. वाटे सांजाचा प्रसार व्हावा. आणवा म्हणते सत्वर मागवा. सकळाने सेवा यथेष्ट. मग भक्ताने जाऊन आणली सांजेची 2 भगवणी भरली. लक्ष्मीचंद्राशी भूकही लागली. पाठी भरली होती बाई. पोटात भूक पाठीस कणकणत येणे. लक्ष्मीचंद्र अस्वस्थ म्हणून बाबांच्या मुखी ते येई जेवचन श्रोत्यावधान दिले. भूक लगी है अच्छा हुआ कमर में दर्द चाहिए दवा. अब सांजे की चली हवा करो सवार आरती. त्याच्या पाठीत थोडी कणकण होती आणि सांजा खाण्याची इच्छा होती लक्ष्मीचंदाची. बाबा म्हणाले अरे पाठ दुखते ना आणि तुला शिरा खायची इच्छा झाली ना, हा घे शिरा, हा घे सांजा. पोटात भूक पाठीस कणकणात येणे. लक्ष्मीचंद्र स्वस्थ म्हणा बाबांच्या मुखीतही जे वचन श्रोती अवधान दिले. भूक लगी है अच्छा हुआ कमर में दर्द चाहिए दवा. अब सांजे की चली है हवा करो सवार आरती. जे जे लक्ष्मीचंदाचे म्हणे तेथे परिस्फुट बाबांचे वचरी. शब्दावीण प्रतिध्वनी अंतर्ज्ञानी महाराज. ते शब्देवीण संवादी जे इंद्रिया नेणता भोगी जे असं म्हणतात. त्यांना देवाला सांगावं लागत नाही. देवाला कळतं याची पाठ दुखते तेव्हा याला शिरा खायला घालायला पाहिजे आणि याच्या मनात शिरा खावा अशी इच्छा आहे, सांजा खावा अशी इच्छा आहे. बाबा म्हणतात तुझी पाठ दुखते ना, ही घे म्हणाले शिरा खा. जे जे लक्ष्मीचंद्राचे म्हणे तेथे परिस्फुट बाबांचे वचने शब्दावीण प्रतिध्वनी अंतर्ज्ञानी महाराज. असो पूर्ण होता आरती. सांजा मिळाला. भोजन भक्ती पुरवली. लक्ष्मीचंद्राची आसक्ती आनंद चित्ती झाला. तेथून बाबावर जडले प्रेम उद्वत्ती नारळ माळे ताने म्हण लक्ष्मीचंद्री लादले क्षेम. पूजा उपक्रमत चालिला. जडली एवढी साईवर भक्ती जाणारा लाजता शिडीप्रती माळ दक्षिणा कापूर दया हाती पाठवली. कोणी जाव शिडीव्रत लक्ष्मीचंदास लागता माहिती. मग या 3 वस्तू दक्षिणा समिती बाबास पाठविते प्रेमाने. माळ दक्षिणा आणि कापूर उद्बत्ती हे शिर्डीला कोणी चाललं की त्यांच्यावर लक्ष्मीचंद्र पाठवून देतात. याच खेपेच आवडीची निशी समारंभ तो पाहावयासी जाता. बाबा सुटली खासी कासावीस झाली. लक्ष्मीचंदामाने म्हणत काही खासी त्रास देत वाटे. लोकांची दृष्टी काढत खोकला उठत त्याबाई. ही तो मनाची केवळ वृत्ती लक्ष्मीचंदाचे चित्ती. येता सगळी मशिदी प्रती बाबा अनुवादिती नोबा. येता माधवराव त्याप्रती आपणहून भावते. काल झाला मज खोकला ती ही काय कृती दृष्टीचे. वाटे मज कोणाची तरी दृष्टीची लागली आहे खरी. तेने हा खोकला परोपरी करी बेजारी जीवाची. आता बाबांना खोकल्याची उबळ आली. लक्ष्मीचंदाच्या मनात काय आलं की बाबा इतक्या लोकांचं दुखणं आपल्या अंगावर घेतात आणि त्यामुळे त्यांना खोकल्याची उबळ आली असेल.
म्हणजे लोकांची दृष्ट लागली असेल की बाबा किती लोकांचं कल्याण करतात म्हणून बाबांची दृष्ट काढली पाहिजे असा विचार लक्ष्मीचंद्राच्या मनामध्ये आला. आणि लक्ष्मीचंद्राच्या मनात विचार आल्याबरोबर देशपांडे ज्यावेळेला बाबांच्या दर्शनाला आले ते देशपांड्यांना बाबा म्हणतात, अरे बाबा मला असं वाटतं की दृष्ट लागली की काय, तू माझी दृष्ट काढ. विचार कोणाच्या मनातला आहे? लक्ष्मीचंद्राच्या मनातला आहे. बाबांनी जाणला वाटे माझं कोणाचे तरी दृष्टी लागली आहे करिया तेण्या हा खोकला बरोबरी करी बेजारी जीवाचे आश्चर्य लक्ष्मीचंद्राच्या अंतरी ही तो अनुवृत्ती आपलीच करी कैसे बाबास कळले तरी सर्व अंतरी वस्ती मग तो विनय कर जोडून बहु आनंदलो आपले दर्शनी तरीच आहे तरी ऐसीच कृती ऐसीच कृपा करून महाराजांनी रक्षावे. आता मध्ये या पाया वाचून देवचे नाही आणि जने मन हे रमो आपले वजने आपले चरणी सर्वदा. आता त्यांनी बाबांना सांगितलं, बाबा आता माझं सर्वस्व तुम्ही आहेत, आता माझं मन तुमच्या चरणाजवळ राहू द्या. म्हणे चरणी ठेवितो माथा निरोप मागतो साई समर्थ आज्ञा असाव्या माता श्रीच्या अनाथा सांभाळावे असावी नित्य नित्य कृपादृष्टी जेणे नव संसारी कष्टी लाधोतव नाम संकीर्तन पुष्टी सुखसंतुष्टी सर्वदा. बाबा आमच्यावर तुमची कृपादृष्टी असू द्या. बघा देवाकडे काय मागावं हे लक्षात घ्या. देवाची कृपा मागावी आणि ती सुद्धा कशी अखंड अखंड कृपा आपल्यावर पाहिजे. अखंड वाहे गुरु कृपेचा सदैव येथे धरा. आपल्या गुरुची आपल्यावर अखंड कृपा पाहिजे. काय मागावं देवा? देवा तुझी कृपा असू दे. कृपादृष्टी पाहे कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. अशी तुझी कृपा लाभोते आम्हा. म्हणे चरणी ठेवितो माता निरोप मागतो साई समर्थ आज्ञा असावी आम्हा सवीच्या अनाथा सांभाळा असावी नित्य कृपादृष्टी जेणे हो संसारी कष्टी लाधवतो नामसंकीर्तन पुष्टी सुखसंतुष्टी सर्वदा. घेऊन उदी साशीर्वाद पावोने स्नेहा सहित आनंद मार्गी घाट ग साई गुणांवाद लक्ष्मीचंद्र प्रला ऐसीच आणि दुसरी चिडी बांधून बाबाने अंडी शिडी येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी नवर परोळी परिसाती. असंच आणखीन एका भक्ताला बाबाने शिर्डीला आणलंय. ते भक्त कोण आहेत काय आहेत तो कथा वागणार आपण आता उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सुखदातार जीवा चरण रजातळे न्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळून आनंद स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जनादावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव ताविसी दया घनाईसी तुझी ही माव तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा. आरती साई बाबा
कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा आरती साई बाबा इच्छेत दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा पुरी भाग आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरणार जातळे यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा अनिल लोटांगण वंदन चरणा डोळ्याने पाहेन तुझे प्रेमे अनंजन आनंद पूजन भावे वाढीन म्हणेन त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वमेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे साईनाथ महाराज की जय।